बी माझ्याकडे बुकिंगला आहे, कोणालाही हवं असेल तुम्हाला फ्लॅट रेट देतो मी 10,500 रुपयाला. व्ह्यू घेताय तर तुम्हाला 5,000 रुपीज पर पीस नाही येणार. तर ह्यातला तुम्ही कुठलाही या, फ्लॅट रेट देतो मी सगळ्यांना 4,000 रुपीज पर पीस विथ डीएनए. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपण आलेलो आहे मालाडला मकरांच्या घरी मास एव्हरीला भेट देण्यासाठी. त्यांच्याकडे एक्झॉटिक आणि टेम बर्ड्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. विविध प्रकारचे एक्झॉटिक बर्ड जे तुम्ही घरात ठेवू शकतात. आजची संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहेत आणि ह्याच्यामधले कोणतेही बर्ड्स तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. इंस्टाग्रामला त्यांना नक्कीच तुम्ही DM करू शकतात. आणि आपलं नवीन इंस्टाग्राम अकाउंट चालू झालेलं आहे प्रथमेश केकर ब्लॉग, तर तिकडेही जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकतात. तर आपला चॅनल तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर आपण पुन्हा एकदा आलेलो आहे मास एव्हरीला भेट देण्यासाठी मकरांच्या घरी. तर मकरन कसा आहेस? ऑल गुड प्रथमेश दादा. आणि आपण बघितलं खूप उत्तम असा प्रतिसाद आपल्याला गेल्या व्हिडिओला चांगला भेटला. आणि आता काय नवीन स्टॉक आहे आपल्याकडे? नवीन आपल्याकडे तुम्ही बघू शकता एक्झॉटिक बर्ड्स परत आलेले आहेत एखाद्या वेळी आपल्याकडे. आणि त्यात तुम्ही बघू शकता माझे स्वतःचे ब्लड लाईनचे पण आहेत. आणि त्या व्यतिरिक्त खूप चांगल्या एव्हरीवरून आपल्याकडे बर्ड्स आलेले आहेत ह्या वेळेस. आणि तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये सुपर टेम अँड ट्रेन बर्ड मी तुम्हाला माहितीचे करून देतो विथ डीएनए वगैरे. कम्प्लीट आपला प्रोसेस जो आहे तो माझ्या साईडने मी कम्प्लीट करतो. तर तुम्हाला फक्त बर्ड सांभाळायचं असतो प्रॉपरली, तो पण डाईट वगैरे सगळं मी दिलेला असतो. तर माझ्याकडे ह्यावेळेस जे खूप एक्झॉटिक बर्ड आलेले जसं की तुम्ही बघू शकता सन कॉन्यूर आहे, क्रिम्सन बेलीड आलेला आहे प्युअर लाईन मध्ये. त्या व्यतिरिक्त हायपरेट फॅक्टर सनचिक कॉन्यूर्स आहे आपल्याकडे. हायपरेट फॅक्टर मध्ये पायनॅपल कॉन्यूर आहे, ब्ल्यू येलो साइडेड टर्कॉइज आहेत. त्या व्यतिरिक्त पॅरालेट आलेत, जगातला सर्वात लहान पॅरालेट पॅसिफिक पॅरालेट म्हणतात ते आपल्याकडे आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त सगळ्यांनाच आवडती म्हणजे स्विन्सन लॉरी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आता हँड फिडिंग मध्ये आहे. आणि सध्या तरी जेवढा स्टॉक आपल्याकडे आहे ना दादा, तो सध्या तरी प्री बुकिंग वरती आहे. कम्प्लिटली आपण सेल्फ करूनच देतो. हँड फिडिंगचे बेबीज वगैरे आपण सेल नाही करत. आणि जेवढे पण तुम्हाला बर्ड भेटतील ते सगळे विथ डीएनए, सेल्फ फिटिंग अँड जे पण आहे ते टेमेंट ट्रेन करून भेटणार. ओके. असे हँड फिडिंगचे बेबीज किंवा असे सपोर्ट फिडिंग हे सगळं आपण नाही विकत. आपल्याला क्लायंटला प्रॉपर पक्षी हातात द्यायला जास्त आवडतं, म्हणून मी डायरेक्टली जे आहे सेल्फ करून देणार तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे आल्यावर तो पक्षी तुमच्या फॅमिलीचे मेंबर्स का लास्ट लॉंग करेल त्या हिशोबाने. ओके. आणि बाकीचे कोणते एक्झॉटिक बर्ड असतात ते ऑर्डर नुसार आपण आपण ऑर्डर अनुसार कुठलेही बर्ड्स असतील ना तुमचे, भले तुम्ही आफ्रिकन ग्रे म्हणा किंवा तुम्हाला जर कुठली मोठी लॉरी हवी असेल किंवा हंस मकाव झाला किंवा कायक झाला, हे सगळं आपण ऑर्डरवरती मागून देतो लोकांना. त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. डिपेंड करतं, कारण जेवढे मोठे बर्ड्स आहे त्यांचे मार्केट फ्लक्च्युएशन खूप जास्त आहे. तर आणि त्यांच्यामध्ये क्वालिटी पण भरपूर आहे. तर तुम्ही मला एकदा कॉन्टॅक्ट करा, मग आपण त्या विषयावर बोलू. ओके. तर मकरन आता आपण कुठून स्टार्ट करूया? फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला जगाचा सर्वात लहान पॅरेट जो आहे पॅसिफिक पॅरालेट तो दाखवू इच्छितो. हे पॅसिफिक पॅरालेट्स आहेत आपल्याकडे. ब्ल्यू कोबाल्ट आणि नॉर्मल ग्रीन मध्ये आपल्याकडे आलेले आहेत. सुपर टेम बर्ड आहेत तुम्ही बघू शकता. आणि ह्याची साईज एवढीच असते हा दादा. ओके. ही एवढीच साईजचा बर्ड आहे हा. म्हणजे किती असेल? एक 5 इंच साधारण तुम्हाला सांगू तर 4.5-5 इंचच्या आसपास आहे. आणि ह्याची साईज एवढीच असते. आता ज्या लोकांना जास्त मोठ्या जागेमध्ये बर्ड ठेवायचा नाही आणि खूप एक्झॉटिक रेअर दिसणारा असा बर्ड हवाय तर पॅसिफिक पॅरालेट त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट आहे. लहान मुलं असतील, काही असतील, न आवाज करत न काही करत, आणि छोट्याशा केज मध्ये पण सुद्धा ब्रीड करतात. साधारण तुम्ही जर 1.5 फुटाचा केज दिला ना त्याला, त्यात पण ते लोक ब्रीड करतात. खूप छान टेम असतात, खूप लॉयल असतात आपल्या स्वतःच्या मालकासाठी. म्हणजे जर तुम्ही समजा ह्याला पाळलंय तर तुम्ही कधी रिग्रेट नाही कराल. वस्तू छोटीशी आहे. ह्या कंपॅरिझन मध्ये दुसरे लोक आफ्रिकन लवबर्ड वगैरे पण हे करतात, त्यात आपण डील नाही करत. माझ्याकडे जेवढे फक्त एक्झॉटिक बर्ड मध्ये आपण डील करतो. त्यातला एक हा पॅसिफिक पॅरालेट. ह्या बर्ड जो आहे ना खूप म्हणजे खूप लॉयल असतो, खूप मस्तीखोर असतो. हे बघा त्याला कडल करत राहा तो तेवढा खुश राहणार. आणि खूप नटोरियस बर्ड आहे हा. तुम्ही असं म्हणू शकता मिमिकिंग, हॉपिंग, डान्सिंग सगळं करतो. सगळे तुम्हाला ऍक्शन्स करून दाखवणार. ओके. म्हणजे जसं आपण ट्रेन करू तसं? हो, जसं तुम्ही ट्रेन करणार तसं. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे बघा, एक तुम्हाला मी ब्ल्यू कोबाल्ट दाखवला. आता हा ग्रीन कलर आहे आपल्याकडे. ग्रीन कलर मध्ये आपल्याकडे आहेत आपले 3 पीसेस आहेत आणि ब्ल्यू कोबाल्ट मध्ये 2 पीस आहे आपल्याकडे. मी रेट्स फ्लॅट तुम्हाला सांगून देतो. जर तुम्ही ब्ल्यू घेताय तर तुम्हाला 5,000 रुपीज पर पीस नाही येणार. आणि जर ग्रीन घेताय तर 3,500 रुपीज पर पीस नाही येणार. आता जे आहेत फक्त बुकिंगवर आहेत. आता तुम्ही बघू शकता हा सर्वात मोठा झालाय, पण हा सेल्फवर नाही अजून.
तर हा अजून पण हँड फिडिंगला आहे माझ्याकडे. कम्प्लिटली सेल्फवर आल्यानंतर जेव्हा बर्ड रेडी होईल त्यानंतर मी सबमिट करणार तुम्हाला प्रॉपर एकदम टेम करून. ओके. आणि ह्याच्यामध्ये कोणते न्यूट्रिशन येतात? म्युटेशन मध्ये ह्याच्यामध्ये अजून अल्बिनो येतात, अमेरिकन व्हाईट येतात, अमेरिकन येलो येतात, लुटिनो येतात, त्यानंतर डायल्यूट येतात. असे प्रकारचे करून काहीतरी 28 म्युटेशन्स आहेत फक्त ह्याच्यामध्ये. ओके. त्यातले सर्वात जास्त चालणारे जे बेसिक आहे त्यातली ग्रीन झाले, लुटिनो झाले, अमेरिकन येलो, अमेरिकन व्हाईट तसे. आणि त्यांचे सगळ्यांचे रेट वेगवेगळे असतात. आपल्याकडे सध्या जे आहे तो ब्ल्यू कोबाल्ट आहे आणि ग्रीन आहे. ओके. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे 3 आहेत ते मेल फिमेल आहेत की नाही? 2चं मला कन्फर्म आहे, बाकीचं 3 अजून लहान बाळ आहे. तर मी तुम्हाला आता काही नाही सांगू शकत त्याचं. ह्याच्यातला हा जो ब्ल्यू आहे ही फिमेल आहे आणि हा जो ग्रीन आहे मोठावाला तो मेल आहे. त्यांचे जे मार्किंग असतात त्यावरून आपल्याला कळून येतं. ओके. तर ह्याच्यासाठी जर तुम्हाला छोटे असे पॅरेट्स पाहिजे असतील आणि हे फॅमिली सोबत एकदम फ्रेंडली, सर्वात फ्रेंडली बर्ड आहे. आणि एक सिंगल माणूस जर कोण हँडल करत असेल तर खूप लॉयल बर्ड आहे त्याच्या स्वतःच्या मालकासाठी. तर तुम्ही जर समजा असं कोण आहात की म्हणजे ऑफिस वगैरे मधून येतात आणि तुम्हाला काहीतरी एक हवं आहे की जे तुमच्यासाठी कम्पॅरेटिव्हली म्हणजे चांगलं एक बॉन्डिंग असेल तर पॅराडाईट त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट आहे. ओके. आणि ह्याची आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी पॅन इंडिया डिलिव्हरी आहे, बाय ट्रेन, बाय बस, ऑन एक्स्ट्रा चार्जेस डिपेंड ऑन द लोकेशन. तर आपल्याकडे पॅन इंडिया डिलिव्हरी आहे. आणि हे बर्ड जे आहे खूप लो मेंटेनन्स बर्ड आहे. त्यांचा मेंटेनन्स खूप कमी आहे, खायचं प्यायचं पण एकदम कमी आहे. म्हणजे जर तुझं बजेट कमी आहे, मेंटेनन्स पण कमी आहे, तर कोणी पण जर समजा कॉलेज गोईंग वगैरे आहे तर तो पण या बर्डला एक्वायर करू शकतो. ओके. तर आता नेक्स्ट कोणतं बर्ड बघतो आपण? नेक्स्ट बर्ड मी तुम्हाला सर हायपर एट फॅक्टर मध्ये पायनॅपल कॉर्नियर दाखवतो. ओके. प्रथम आता इथे माझ्याकडे हायपर एट फॅक्टर मध्ये पायनॅपल कॉर्नियर माझे स्वतःचे ब्लड लाईनचे बर्ड्स आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती हायपर आहे. ह्यांच्या विंग वरती सुद्धा ऑरेंज कलर आलेला आहे. ह्यांच्या विंगच्या टिपला बघा, सगळ्यांच्या टिपला बघा ऑरेंज कलर आहे. आताशी हँड फिडिंग वरती आहे सध्या. स्पेनचा ब्रँड सिटाकस, ह्याच्यावर आपण यांना रेस करतोय. कम्प्लीट सुपर ऍक्टिव्ह बर्ड्स आहेत, सुपर टेम बर्ड्स आहेत. त्यांचा रेडनेस बघा, हे बघा. म्हणजे आतापासून रेडनेस यायला चालू हो 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 आतापासून यायला सुरुवात झाली आहे. त्यांना विंग्स वरती रेड झालेले असते ऑलरेडी. आणि ही माझी स्वतःची ब्लड लाईन आहे, हे बघा. ओके. म्हणजे स्वतःच आपल्या ॲव्हरेज आहे. हो. आणि आता लहान पण त्यांचे पिन बघा, तिकडनं तुम्हाला रेड दिसत असेल. फ्रॉम द माउथ टिल द वेंट कम्प्लीट रेड. आणि एवढे रेड की त्यांच्या विंग्स वरती रेड कलर आलेला आहे, हे बघा. तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या विंग्स वर रेड कलर आहे, हे बघा. साधारण हायपर पण असेल तरी विंग्सला रेड कलर नाही येत. तर ह्यातलं तुम्ही कुठलाही या, फ्लॅट रेट देतो मी सगळ्यांना. 4000 रुपीज पर पीस विथ डीएनए, सेल्फ पेमेंट ट्रेन करून सेल्फ फिटिंग वर आलेला बर्ड. विथ डीएनए 4000 रुपयाला मी हायपर एट फॅक्टर पायनॅपल देऊन टाकेल. ओके. आपल्याकडे आता आणि प्युअर ब्लड लाईन ना दादा. ओके. आपल्याकडे जेवढे तुम्ही बर्ड घेणार कम्प्लिटली प्युअर ब्लड लाईनचे असणार. म्हणजे पायनॅपल इंटू पायनॅपल तर पायनॅपल इंटू पायनॅपलचेच बेबी भेटणार. मध्ये त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही येलो शेडेड कोणी लावलाय कोणी नाही, तसं नाही. प्युअर लाईन पायनॅपल इंटू पायनॅपल. ओके. यांची म्हणजे आता किती पीस आहेत आपल्याकडे? हे माझ्याकडे आता 6 पीस आहे. ह्यातला अजून एक लहान आहे, मी दुसऱ्या बास्केटमध्ये ठेवलेला आहे तो. आता ह्याच्यामध्ये 5 पीस आहे आपल्याकडे अवेलेबल आहे, बुकिंगला आहे. सेल्फ अँड टेम अँड ट्रेन करून देणार आपण. आणि हे 6 पीस लवकरात लवकर तुम्ही बुक करू शकतात. हो. आणि आपण डीएनए कार्ड वगैरे कम्प्लीट आपण करून देणार. आपण आपल्या साईडने कम्प्लीट प्रोसेस करतो. क्लायंटला काही त्रास नाही झाला पाहिजे त्या हिशोबाने आपण कम्प्लीट आपलं काम करून मगच क्लायंटला सबमिट करतो. ओके. आणि ह्यांचं जे मेंटेनन्स असतो तो पण एकदम लो असतो? खूप लो मेंटेनन्स आहे. घरातलंच आहे मोस्टली. आपण त्यांना स्प्राउट्स वगैरे व्हेजिटेबल्स हेच खाऊ घालतो. एक कम्प्लीट डाएट आहे माझा. तुम्ही जेव्हा बर्ड घेणार, जेव्हा मी डिलिव्हर करणार ना, कम्प्लीट तुम्हाला जो चार्ट जो आहे मी डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सअप करतो आणि एक्सप्लेन करतो. ओके. आणि हे बर्ड आपल्यासोबत ट्रेन केले तर एकदम उत्तम राहू शकतात. कनूर एनी टाइम, फर्स्ट टाइम बाहेर पण आहे. कनूर एनी टाइम बेस्ट. हार्डी बर्ड आहेत भरपूर. तुम्ही पाऊस असो, उन्हाळा असो, काही असो, जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही या पक्षीला. कारण ऑलरेडी रेन फॉरेस्ट एरियामध्ये राहणारा पक्षी आहे. तर ह्याला जास्त मेंटेनन्स नाहीये की म्हणजे दुसरे कुठले बर्ड आहेत त्यांना बल्ब लावा, हे लावा. जर जास्त गरम होते तर थोडं त्यांना थंड वाजा, हे ह्यांचं काय नाही असं. यांना जर असं वाटलं गरम होते आंघोळ करून घेतील. यांना जर असं वाटतं की थंडी वाजते तरी यांना काय प्रॉब्लेम नाही, इझिली राहतात हे बर्ड. ओके. तर आता आपण नेक्स्ट कोणता बर्ड बघतो? मात्र नेक्स्ट बर्ड मी तुम्हाला सर सन कॉर्नियर आणि क्रिम्सन बेलीड कॉर्नियर दाखवू इच्छितो. तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे येलो डॉमिनेट मध्ये सन कॉर्नियर आहेत. आणि येलो डॉमिनेट म्हणजे प्रॉपर येलो डॉमिनेट. तुम्ही बघू शकता येलो कलर त्यांच्या विंग्स पर्यंत आलेले आहेत. आणि हे आता बुकिंगला आहेत. अगेन हे बघा, आता हा लहान पिल्लू एकदम, पण त्याचं आतापासूनच विंग वर बघा येलो येलो पिन्स तुम्हाला दिसत असतील. ओके. हे आता बेबी माझ्याकडे बुकिंगला आहे. कोणालाही हवं असेल
तुम्हाला फ्लॅट रेट देतो मी 10,500 रुपयाला. येलो डॉमिनेंट, प्रॉपर येलो डॉमिनेंट सन कॉन्युअर. जे दुनिया बोलते ना की विंगचा फक्त टिपला आलेला येलो आणि येलो डॉमिनेंट झाला, तसा नाही. जो प्रॉपर येलो डॉमिनेंट आहे, येलो डॉमिनेंटचा रिव्ह्यू तुम्हाला 10,500 रुपयाला मी तुम्हाला देऊन टाकेल विथ DNA, सेल्फ करून, सुपर टेमेंट ट्रेन करून. ओके. आणि त्या व्यतिरिक्त पण हा बघा तुम्ही, आता हा मोठा झालेला आहे आपल्याकडे, हा नॉर्मल वाला आहे. आता ह्याला पण बघा विंग्सला येलो रंग आहे, पण आपण त्याला कन्सिडरच नाही करत त्याच्यामध्ये. ओके. आणि नॉर्मल आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे दादा. येलो डॉमिनेंट जो बर्ड असतो ना तो येलो लवकर होतो, आणि जो नॉर्मल बर्ड आहे तो मोल्टिंग झाल्यानंतर मग येलो होतो, तर तो फरक पडतो. आणि येलो डॉमिनेंट जेवढा बर्ड असेल, सन जो आहे मोस्टली त्याला त्याच्या रंगाने ओळखला जातो. सन कॉन्युअर, सन म्हटलं तर येलो कलर, ऑरेंज कलर. तर त्याच्यामुळे जेवढा येलो असणार सन कॉन्युअर तेवढा चांगला दिसतो, म्हणून येलो डॉमिनेंट बर्डची व्हॅल्यू आहे. आणि येलो डॉमिनेंट बर्ड कसं मार्केटमध्ये आज पण रेट 16,000 16,500 पर्यंत पण गेलेले आहेत. पण माझ्याकडे जे आहे तुम्हाला फ्लॅट रेट देतो मी, कुठलाही घ्या 10,500 रुपये पर पीसने मी देऊन टाकेल, ते पण विथ DNA. आणि आपल्याकडे आता किती पीस आहेत? माझ्याकडे 4 पीस अवेलेबल आहे आता बुकिंगला. तर कोणालाही हवं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्टार्टिंग मध्ये तुम्हाला फक्त टोकन द्यायचं असतं. पेंडिंग अमाऊंट जे जेव्हा आपला बर्ड रेडी होणार तेव्हा, जिथपर्यंत बर्ड रेडी नाही मी कम्प्लीट पेमेंट घेत नाही. ओके. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दाखवू इच्छितो, माझ्याकडे प्युअर ब्लड लाईन मध्ये क्रिम्सन बेलिड कॉन्युअरचे बेबीज पण आहेत. 3 पीस आपल्याकडे क्रिम्सन मध्ये सुद्धा आहेत, आणि हे पण बुकिंगला अवेलेबल आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, क्रिम्सन बेलिड तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे खूप रेअरली येतात. ओके. त्या मागचं कारण आहे, कारण मी जेवढं होऊ शकेल ना लाईन प्युअर ठेवायचं हे करतो. माझं जेवढं पण तुम्हाला भेटणार प्युअर ब्लड लाईनचे बर्ड भेटतील माझ्याकडे. तर समजा तुम्हाला आता एक सांगू तर पर्ली बरोबर क्रिम्सन, ब्ल्यू येलो साइडेड बरोबर क्रिम्सन असे क्रॉस करतात, ज्यानेकरून लोक काय बोलतात की 6 महिन्यानंतर त्यांना लाल रंग येणार. पण माझे बर्ड जेव्हा हे मोठे होतील ना, मी तुम्हाला हवं तर फोटो टाकेल, ह्यांच्यावर बेलीवरती ना आधीच रेड कलर आलेला असणार. हे तुम्हाला सांगतो. हे कधी होतं जेव्हा ब्लड लाईन प्युअर असेल. क्रिम्सनची प्युअर ब्लड लाईन असल्यावरती बर्डचा जो रेड रंग आहे तो लवकर येतो. आता हे बघा, ह्याला पण रेड रंग आधीच यायला लागलाय. विंग्सला बघा, दिसतंय हे बघा, आधीच रेड रंग यायला लागलाय बर्डला. तर हे प्युरिटीची एक क्वालिटी असते जी आपल्याकडे तुम्हाला एनी टाइम फक्त प्युअर बर्ड मध्ये भेटणार. ओके. तर माझ्याकडे आता आहे 3 पीस, कोणाला हवे बुक करू शकता. फ्लॅट रेट 9,500 फॉर प्युअर ब्लड लाईन क्रिम्सन बेलिड कॉर्नर विथ DNA वगैरे सगळं करून तुम्हाला मग. ओके. आणि क्रिम्सन बेली जेव्हा मोठा होतो तेव्हा तो अजून चांगला दिसतो, खूप सुंदर दिसतो, खूप सुंदर दिसतो. क्रिम्सन बेलिड कॉन्युअर जो आहे ना तो वर्ल्डच्या टॉप 25 बर्ड्सच्या ह्याच्यामध्ये येतो ब्युटीमध्ये. क्रिम्सन बेलिड तुम्हाला कुठेही भेटणार. मोस्टली लोकांना सन कॉन्युअर वगैरे माहिती असतं, क्रिम्सन बेलिड कॉन्युअर खूप रेअर आहे, तो लवकर भेटत पण नाही, दिसत पण नाही. आणि मी जेवढं शकेल प्युअर आणण्याचा प्रयत्न करतो, म्हणून माझ्याकडे लवकर येत पण नाही. आता आले आहेत तर तुम्हाला बघायला भेटतात आहे, तर जेवढा लवकर होईल तुम्ही बुक करू शकता. 3 पीसच माझ्याकडे अवेलेबल आहे फक्त. ओके. आता आपण कोणता नेक्स्ट बर्ड बघतोय? नेक्स्ट बर्ड मी तुम्हाला ब्ल्यू येलो साइडेड टर्कोइज मध्ये दाखवणार आहे, आणि ते पण बुकिंग वरती आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. इथे बघा, माझ्याकडे ब्ल्यू येलो साइडेड टर्कोइज मध्ये आहे. 3 पीस अवेलेबल आहेत. आणि हे जे बर्ड आहे यांचा रंग जो असतो त्याच्यासाठी ओळखले जातात. आता हा आपल्याकडे ब्ल्यू येलो साइडेड मध्ये बर्ड आहे टर्कोइज. बघा ह्याचा रंग बघा तुम्ही, ह्याला जसं जसं तुम्ही लाईटीमध्ये चेक करणार ना तो रंग चेंज होतो. हा रंग चेंज होतो. टर्कोइजची तीच खासियत आहे, रंग. आणि हा सेमी रेअर बर्ड आहे, लवकर बघायला भेटत नाही. आणि तुम्ही बघू शकता हा आताशी कसेल ऑलमोस्ट 58 डेजचा बर्ड, पण याला रंग बघा आताच केवढा आलेला आहे. डार्क झालाय, पूर्ण खूप डार्क झालाय आतापासून डार्क. आणि असं नाही की फक्त एकच बर्ड, तुम्ही कुठलाही बर्ड हातात घ्या सेम हिशोब आहे. हे बघा सेम कलर, सेम आई वडिलांचे बर्ड्स आहेत. हे बघा फेदर्स बघा, ही एकच लाईन आहे, एकच लाईन आहे, एकच लाईन आहे. जेवढे बर्ड्स आहे माझ्याकडे सध्या तरी त्यांच्यामध्ये मॅक्सिमम जे आहे ते एकाच आई वडिलांचे आहेत. तर तुम्हाला ब्रीडिंगसाठी काय व्हॅल्यू नाही. जर कोणाला असं असेल की ब्रीडिंग करायची आहे तर तुम्ही ह्यातला एक पीस घेऊ शकता. नेक्स्ट स्लॉट मध्ये माझ्याकडे जोडणार, मी त्यातनं तुम्हाला दुसरा पीस करून देईल. माझं खूप क्लिअर आहे, तुम्हाला इन फ्युचर जाऊन प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. मी खूप क्लिअरली सांगतो की बाबा सेम ब्लड लाईन आहे, नाहीये तर मी तुम्हाला समोरूनच करून देतो. तसं आहे. तर सेम ब्लड लाईन आहे माझ्याकडे. 3 पीस अवेलेबल आहे. कोणालाही हवं 5,000 रुपीज इच विथ DNA पेमेंट ट्रेन करून देणार. सेमी रेअर ब्ल्यू येलो साइडेड टर्कोइज बर्ड आहे. टर्कोइज मध्ये मार्केट व्हॅल्यू आज पण 6-6,500 रुपये चालू आहे, पण आपल्याकडे फक्त 5,000 रुपीज मध्ये भेटणार. आणि माझ्याकडे जेवढेही बर्ड्स आहे ना ते मी स्पेनचा ब्रँड आहे, इम्पोर्टेड ब्रँड आहे सिटाकस करून, त्याच्यावरच मी माझे बर्ड्स रेस करतो. मी ते A19 वगैरे वगैरे अँड ऑल दॅट मी ते सगळं युजच नाही करत.
मला सीटाकसवरती कम्प्लिटली भरोसा आहे. ह्याच्या आधी मी केटी यूज करत होतो, तो पण वर्ल्डचा नंबर 1 ब्रँड आहे, तुम्ही यूज करत होतो. त्यानंतर मी सीटाकसवर शिफ्ट करतो कारण केटीचा स्टॉक इंडियामध्ये येत नव्हता. सीटाकसने पण मी कम्प्लिटली म्हणजे खुश आहे, कारण साईज वगैरे तुम्ही बर्डशिप बघू शकता, ऍक्टिव्हिटी लेवल तुम्ही बघू शकता, कलर बघू शकता. ओके, आता खूप छान होतात ते. किती पीस आहे आपल्याकडे? माझ्याकडे आता फक्त 3च पीस आहे, ब्ल्यू येलो साइडेड टर्कोइज मध्ये. आणि हो जो मी तुम्हाला बोललो ना हायपर मध्ये अजून एक पायनॅपल आहे, तो लहान आहे, तो याच्यात ठेवलेला आहे मी. ओके, ह्याच्यामध्ये ठेवला हो, ताकी तो त्यांच्यामध्ये गुळगुळ राहील, तरी त्यामध्ये जास्त क्राउडिंग होणार नाही त्या हिशोबाने. ओके, आणि हा किती दिवसाचा आहे छोटा? हे जो आहे तो भरपूर लहान आहे अजून, त्याचं तर अजून मला नाही वाटत बुकिंग पण चालू करणं ठीक असेल. ओके, तो भरपूर लहान आहे, साधारण त्याचा एज असेल आता 28-30 डेजच्या अराउंड मध्ये. ओके, आणि हे जे मोठे झालेले आहेत हे ब्ल्यू येलो साइडेड, हे आपले 45 डेजच्या अराउंड आहे आणि एकदम ऍक्टिव्ह. हे बघा, एकदम ऍक्टिव्ह बर्ड्स. कुठलाही बर्ड तुम्हाला असं नाही भेटणार की शांत बसला, एकदम कम्प्लीट ऍक्टिव्ह बर्ड्स. ओके, आणि आता आपण कोणता बर्ड बघतोय दुसरा? नेक्स्ट बर्ड मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यांचा आवडता, सगळ्यांना हवाहवासा वाटणारा बर्ड, सर्वात जास्त रंग त्याच्या बर्डवर असतात आणि त्या व्यतिरिक्त बोलणारा स्पीकिंग व्हरायटी. आणि क्रिम्सन बेलरी पण जो आहे तो पण स्पीकिंग करतो, तो पण स्पीकिंग व्हरायटीमध्ये येतो. आणि आपल्याकडे आता जो आहे स्पीकिंग व्हरायटीचा बर्ड आलेला आहे. लास्ट टाइम आपल्याकडे मोठा होता, यावेळेस माझ्याकडे बुकिंगवर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. स्विन्सन लॉरी, ज्याला आपण रेनबो लॉरी पण म्हणतो, ती आपल्याकडे आलेली आहे, मी तुम्हाला ती दाखवू इच्छितो. इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे स्विन्सन लॉरी आहे, कम्प्लिटली ऍक्टिव्ह बर्ड आहे. सीटाकसच्या नेक्टरवरती आपण याला रेस करतोय लॉरी फूडवर. आणि आता जे आहे हे बुकिंगला आहे आपल्याकडे, कम्प्लिटली सेल्फ करून देणार तुम्हाला विथ डीएनए. ऍक्टिव्हिटी लेवल बघा, असं वाटतं मशीन कोणीतरी चालू केली आहे. ओके, आता हा किती दिवसाचा असेल? आता ही ऑलमोस्ट आता आहे 48 डेजच्या अराउंड मध्ये. ओके, तुम्हाला हे मी कम्प्लिटली सेल्फ करून देणार. जेव्हा कम्प्लिटली वीन होऊन जाईल तेव्हा मी तुम्हाला सबमिट करणार. तुम्हाला 16,500 रुपयाला ही पडणार विथ डीएनए, कम्प्लीट सेल्फ पेमेंट ट्रेन करून. ओके, आणि ही मोस्टली लोक ऑप्ट करतात कारण हिच्या ब्युटी, या बर्डला ब्युटी भरपूर आहे. हा बर्ड जेव्हा मोठा होतो खूप व्हायब्रंट कलर येतात, तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता हवं तर, किंवा माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती पण तुम्हाला लॉरीचा व्हिडिओ भेटेल. दादा स्वतः साक्षी आहे, दादा लास्ट टाइम पण व्हिडिओ शूट करायला आले होते. तर स्विन्सन लॉरी जे आहे, आपण जेव्हा पण मी रेस करतोय मला खूप चांगले व्हायब्रंट कलर भेटतात, कारण सीटाकसच्या ज्याच्यावर मी रेस करतोय तिला, पण तिला काही वेगळं असं फॉर्म्युला नाहीये. सीटाकसचा लॉरीचा जो फॉर्म्युला मी त्याच्यावर ह्यांना रेस करतो, आणि सीटाकसच्या हाय प्रोटीन बर्ड फॉर्म्युलावरती मी ह्यांना रेस करतो. तर जे पण आहे ब्रँडेड वस्तू आपण वापरतो, तशी क्वालिटी बर्ड मध्ये आपण आणतो. त्या व्यतिरिक्त हा जो भुसा तुम्ही खाली बघताय हा पण पाईनवूडचा आहे, काही मिक्स नाहीये असा. पाईनवूडच्या भुस्यामध्ये आपण मोठं करतो, असं नाही की कुठल्याही लाकडाचा आणला टाकून दिला, तसा हिशोब नाही. मला जर क्वालिटी बनवायची, मला क्वालिटी द्यायची, तर मी तशी क्वालिटी वस्तू वापरतोय. तसं आहे, म्हणजे इन फ्युचर तुम्हाला येऊन तो प्रॉब्लेम येऊ नये. जर समजा मी दुसरे जे करतात स्वस्तवाला फूड वापरतात वगैरे, त्याने बर्डचा इम्युन सिस्टम खराब होतो आणि बर्ड तुमच्याकडे तेवढा लास्ट लॉंग नाही करत. मग कोणाला ब्रीडिंग मध्ये इश्यू येतो, कोणाला कशामध्ये येतो, कोणाला कशामध्ये येतो, ते येऊ नये म्हणून मी खूप क्लिअर आणि स्पष्टपणे जे आहे ते तुम्हाला उघडपणे सांगतो आणि त्या हिशोबानेच मी कामं करतो. मला क्वालिटी द्यायला आवडतं, मास सेवरी म्हणून फक्त क्वालिटीसाठी नको नाही. आणि मकरन आपण बर्डचे फूड पण सेल करतो. हो, आपल्याकडे तुम्हाला कनूर मिक्स, कॉकाटेल मिक्स, ALB मिक्स, त्या व्यतिरिक्त बजी मिक्स, हे सगळं भेटेल आणि ते पण चांगल्या रेटमध्ये भेटेल तुम्हाला. फक्त तुम्हाला मला त्यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज करायचा, कम्प्लीट कॅटलॉग येईल तुमच्याकडे. अप टू 60% ऑफ आहे आपल्याकडे. कोणाला हवं असेल फक्त तुम्हाला त्यातनं ऍड करून मला कार्ड सेंड करायचा, बस तेवढाच. माझ्याकडे ऑटोमॅटिक तुम्हाला जे ऑर्डर आहे ते तुमचं ऑटोमॅटिकली माझ्याकडे प्रोसेस होऊन जाईल. ओके, तर आज आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये कोणतेही बर्ड तुम्हाला प्री बुक करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मकरनला कॉन्टॅक्ट करू शकतात. एनी टाइम तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मेसेज करू नका. मी मोस्टली बोलतो कॉल करा. कॉलवर कसं आहे की आपलं खूप स्पष्ट बोलणं होतं आणि लगेच बोलणं होतं. मेसेज कराल, माझं लक्ष नसेल, कधी ते खाली राहून गेलं, मी ते प्रिफरच नाही करत. मी डायरेक्ट बोलतो कस्टमरला कॉल करा. ओके, आणि कॉलिंगचा टायमिंग काय असेल आपला? तुम्ही मॉर्निंगमध्ये 9 ते रात्री 11 पर्यंत मला कॉल करू शकता. त्यानंतर तुम्ही मेसेज टाका, मी समोरून तुम्हाला कॉल करेल, काही इश्यू नाही. पण जेवढं होऊ शकेल मॅक्सिमम टाइम तुम्ही ट्राय करा की कॉल करायचा, कारण मिस कॉल असेल तर कसं मी लगेच कॉल करू शकतो, पण मेसेज जर आले ना तर मी ते खाली राहून जातात चॅटमध्ये, आणि मी प्रिफर करतो मोस्टली कॉल, कारण लगेच होतं गोष्टी. आणि डिलिव्हरी पॅन इंडिया आहे, बाय बस, बाय ट्रेन. आता तर आपण अलिबाग वगैरे पण बोटीने शिफ्ट करतोय. त्या व्यतिरिक्त कुठेही असेल, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तिकडे आपण शिफ्ट करतो. आणि एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्जेस डिपेंड ऑन द डेस्टिनेशन. मी श्रीनगर केलाय, उत्तराखंड केलाय, कलकत्त्याला केलाय. सगळ्यांचे रिव्ह्यूज तुम्हाला गुगलच्या ह्याच्यावर मॅपवरती बघू शकता. माझ्या क्लायंट्सने रिव्ह्यू केलेले, तुम्हाला तिकडनं वाचता येतील. सगळ्यांना एकदम प्रॉपरली बर्ड आपण पोहोचवलेला आहे, विदाउट एनी हेजिटेशन, नथिंग.
बर्ड एकदम सेफली पोहोचलेले आहेत आणि जेवढं आपण ट्राय करतो सर्वात फास्टेस्ट ट्रेन किंवा फास्टेस्ट बस जी असेल त्यातनंच आपण शिफ्ट करतो, ज्याने लवकर बर्ड तुमच्याकडे पोहोचतो आणि सेफली पोहोचतो. ओके, तर आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया मकरंद. ओके, लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चल, थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.